नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गावाला टेकी मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत की मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. मित्रांनो, या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला, ज्या शेतकऱ्याला आवश्यकता आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला सौर कृषी पंप भेटेल, जे की 95% अनुदानावर तुम्हाला भेटून जाईल. म्हणजे फक्त 5% रक्कम तुम्हाला भरायची आहे. तर कुठल्याही उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूया. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला इथं पाहायला मिळते. तर चला मग सुरू करूया. तर बघा मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्यामार्फत जी योजना चालवली जाते, ज्यामध्ये की महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार ऊर्जा विभाग यांचा बी सहभाग आहे. त्या अंतर्गत मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आहे मित्रांनो. ही योजना आहे, याच्या अंतर्गत आपण अर्ज करू शकतो. तर आपण आता पाहूया की आपल्याला डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत, पूर्ण अर्ज करू शकतो. सर्व माहिती तर तुम्हाला वेबसाईटवर ऑलरेडी भेटून जाईल. तुम्ही येऊन व्यवस्थितरित्या वाचू शकता. मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथून तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकता. पण एक जनरल माहिती आपण पाहूया की आपल्याला अर्ज करण्यापूर्वी कोणते कागदपत्र लागतील, आपल्याला किती रक्कम भरायची आहे, कोण अर्ज करू शकतो, सर्व गोष्टी. ठीक आहे मित्रांनो. तर आता बघा इथं मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेकरिता पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्याची पद्धत काय, तर ते ऑनलाईन आहे मित्रांनो. ते आपण कसं करायचं ते आता आपण पाहणार आहोत. तर आता त्यानंतर या योजनेअंतर्गत अर्जासोबत कोणती कागदपत्र जोडायची आहेत मित्रांनो. तर बघा मित्रांनो, इथं त्यांनी ऑफिशियली सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांनी शेतीचा सातबारा उतारा, ज्यामध्ये जलस्रोताची नोंद आवश्यक आहे. म्हणजे तुमच्या जो पाणी तुम्ही कशाने, बोरनं वापरता का विहिरीने, ते तुम्हाला तुमच्या सातबाऱ्यावर नोंद असणं आवश्यक आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर आधार कार्ड आहे मित्रांनो. त्यानंतर जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमधून अप्लाय करत असाल तर तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र लागणार आहे, अनुसूचित जाती आणि जमाती लाभार्थ्यांसाठी. ठीक आहे मित्रांनो. या कागदपत्रांची सत्यप्रत आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायचे आहे. त्यानंतर अर्जदार स्वतः शेत जमिनी एकटा मालक नसेल तर इतर हिस्सेदारांचा, मालकांचा न हरकत दाखला देणे बंधनकारक आहे. म्हणजे तुमचं शेत जर सामायिक असेल तर जे इतर तुमचे गटामध्ये किंवा म्हणजे तुमच्या याच्यामध्ये मेंबर असतील त्यांची NOC देणं तुम्हाला गरजेचं आहे, असं याने सांगितलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो. पाण्याचा स्रोत डार्क झोनमध्ये असल्यास भूजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. समजा तुमचं जिथं पाण्याचा स्रोत आहे, म्हणजे विहीर म्हणा किंवा बोर म्हणा, ते जर डार्क झोनमध्ये येत असेल तर तुम्हाला भूजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा देणे आवश्यक आहे. ठीक आहे मित्रांनो. या व्यतिरिक्त संपर्काकरिता ग्राहकाचा मोबाईल नंबर, म्हणजे तुमचा मोबाईल नंबर लागेल, ईमेल ॲड्रेस असल्यास, ठीक आहे मित्रांनो, कंपल्सरी नाही. त्यानंतर पाण्याचे स्रोत, म्हणजे किती तुम्हाला पाणी आहे ते तुम्हाला सांगावं लागेल. त्याची खोली, आता जसं की विहीर असेल तर किती खोल विहीर आहे, बोर असेल तर किती फुटाची बोर आहे, किती खोलीला पाणी लागले, ही माहिती त्यानंतर माहितीच्या अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे. ठीक आहे मित्रांनो. आता अर्ज केल्यानंतर अर्जाबाबतची माहिती कशी मिळते हे तुम्ही वाचून घ्या मित्रांनो. तर हे झालं. आपण पाहूया की किती रुपये आपल्याला लागतात, म्हणजे अनुदान किती भेटणार आहे. ठीक आहे मित्रांनो. सदर योजनेमध्ये भाग घेण्यासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याकडून सौर कृषी पंप किमतीचे 10% रक्कम व अनुसूचित जाती लाभार्थ्यांकडून सौर कृषी पंप किमतीच्या 5% रक्कम एवढी भरावी लागेल. म्हणजे तुम्ही ओपन मधून येत असाल तर तुम्हाला 10% रक्कम लागणार आहे मित्रांनो, आणि जर तुम्ही कास्ट मधून येत असाल तर 5% रक्कम लागणार आहे. अशा रीत्या तुम्हाला अनुदान भेटणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आता बाकीची खूप माहिती आहे मित्रांनो, तुम्ही व्यवस्थितरित्या डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक देईल, तिथे तुम्ही येऊन वाचू शकता. आपण आता पाहूया की अर्ज कसा करायचा. ठीक आहे मित्रांनो. सर्वात अगोदर इथं लाभार्थी सुविधा नावाचा एक ऑप्शन असतो मित्रांनो. त्याच्यामध्ये अर्ज करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुमच्या समोर अशा प्रकारे फॉर्म उघडेल. ठीक आहे मित्रांनो. आता इथं आपल्याला एक एक माहिती भरायची आहे मित्रांनो. पहिलं आहे योजनेचं नाव मित्रांनो. तर योजनेचं नाव ऑटोमॅटिकली येऊन जाईल, मागेल त्याला सौर ऊर्जा पंप. ठीक आहे मित्रांनो. आता बघा मित्रांनो, वर काय आहे, अटल MSP MTSKPY कुसुम, म्हणजे योजनेचे शॉर्ट फॉर्म आहेत मित्रांनो. ठीक आहे. चा लाभ घेतलेल्या अर्जदारांना एकाच आधार कार्डसह अर्ज सादर करण्याची परवानगी नाही. म्हणजे तुमच्या परिवारातून किंवा तुम्ही ऑलरेडी सौर कृषी पंप योजना, इतर योजना जे चालू आहेत, सौर कृषी पंप इतर योजनेच्या सहाय्यतेने लाभ घेतलेला असेल आणि सौर कृषी पंप मिळाला असेल तर तुम्ही त्याच आधार कार्डने अर्ज करू शकत नाही. पण समजा तुमच्या नावावर
तुम्ही घेतला तर तुम्ही तुमच्या इतर कोणी असतील तर त्यांच्या नावावर करू शकता. ठीक आहे मित्रांनो. आता ते योजनेचे नाव ऑटोमॅटिकली येईल. त्यानंतर तुम्हाला इथे जिल्हा निवडायचा आहे मित्रांनो. जो पण तुमचा जिल्हा असेल तिथं निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे मित्रांनो. तालुका निवडल्यावर तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे मित्रांनो आणि त्यानंतर तुमचं गट क्रमांक टाकायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. इथे तुम्हाला गट क्रमांक नंबरमध्ये टाकायचा आहे. त्यानंतर उपगट क्रमांक असेल तर ते सुद्धा टाकू शकता. त्यानंतर शेतीचा प्रकार. ठीक आहे मित्रांनो. इथे शेतीचा प्रकार विचारलेला आहे. शेतीचा प्रकार म्हणजे सेल्फ म्हणजे तुमच्या स्वतःचे एकी मालकी आहे का शेड म्हणजे सामायिक आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर जमिनीच्या मालकाचे नाव तुमच्या सातबाऱ्यावर जे नाव असतील ते ऑटोमॅटिकली इथे येऊन जातील. गट क्रमांक टाकल्यावर तुम्हाला ते जमिनीच्या मालकाचे नाव याच्यामधून तुम्हाला सिलेक्ट करायचं. त्यानंतर एकूण जमिनीचे क्षेत्रफळ एकरमध्ये म्हणजे तुमची जमीन किती आहे ते एकरमध्ये तुम्हाला इथं टाकायचे आहे. त्यानंतर अर्जदाराचे नाव, अर्जदाराचे वडिलाचे पतीचे नाव, अर्जदाराचे आडनाव हे तिन्ही तुम्हाला इथे खाली भरून द्यायचे आणि हे भरताना लक्षात घ्या मित्रांनो, आधार कार्डवर जसं आहे तसं भरायचं. त्यानंतर इथे तुम्हाला लिंक सिलेक्ट करायचं म्हणजे जेंडर, मेल आहात, फिमेल आहात का अदर. त्यानंतर जात वर्गवारी. आता तुम्हाला अर्ज SC मधून करायचा आहे, ST मधून करायचा आहे, OBC मधून करायचा आहे का जनरल मधून करायचा आहे ह्यापैकी तुम्हाला निवडून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्यानंतर ईमेल ID असेल तर ठीक आहे, नसेल तर देऊन टाका. ठीक आहे मित्रांनो. आता तुमच्या अर्जाचा म्हणजेच तुमच्या अर्जदाराचा रहिवासी पत्ता. ठीक आहे. आता तुम्हाला घर क्रमांक टाकायचा. त्यानंतर रस्ता खून असेल टाका, पण घर क्रमांक कंपल्सरी सांगलेला आहे मित्रांनो ते टाका. जिल्हा तुम्हाला पुन्हा जिल्हा निवडायचा आहे तुमचा, तालुका निवडायचा आहे, गाव निवडायचा आहे आणि पिनकोड निवडायचा आहे. ठीक आहे मित्रांनो. आता तुम्ही विचाराल इथं सुद्धा तेच जिल्हा गाव आणि इथं सुद्धा जिल्हा गाव. तर मित्रांनो इथं जे जिल्हा गाव तालुका विचारलं गेलेलं आहे ते तुमच्या जमीन ज्या जिल्ह्यात आहे, ज्या तालुक्यात आहे, ज्या गावात आहे ते विचारलं गेलं आणि इथं तुमच्या रहिवासीचा पत्ता. जवळपास 99% तर सारखंच असतो मित्रांनो, पण 1% चेंज असेल तर ते त्याने व्यवस्थितरित्या भरून घ्यायचं आहे. त्यानंतर पिनकोड तुम्हाला इथे येईल, सिलेक्ट करायचा आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे पुन्हा आणि इथे तुम्हाला STD कोडचं काय आवश्यकता नाही, असेल तर टाकू शकतात. त्यानंतर इथे UID आहे. आता इथे तुम्हाला UID काय करायचं आहे मित्रांनो, याच्यावर क्लिक करायचं आहे. UID म्हणजेच आधारला आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. आधार UID प्रमाणित करा याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला इथं आय ॲग्री नावाचा बटन दिसतो, याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यावर इथं आधार नंबरचा ऑप्शन असतो. इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे, जनरेट OTP करायचा आहे. जनरेट OTP केल्यावर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक OTP येईल, तो इथं बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय OTP या बटनावर क्लिक करायचा. एकदा व्हेरीफाय झाल्यावर हे क्लोज होऊन जाईल ऑटोमॅटिकली. त्यानंतर तुम्हाला इथं पॅन नंबर टाकायचा आहे. इच्छा असेल तर देऊ शकता, नाहीतर नाही, कारण ज्या समोर फक्त रेड डॅश म्हणजे लाल कलरचा स्टार आहे तेच तुम्हाला भरणं कंपल्सरी आहे, बाकी नाही भरलं तरी चालते. ठीक आहे मित्रांनो. आता जलस्रोत आणि सिंचन माहिती मित्रांनो. आता तुमचा जो जलस्रोत म्हणजे तुमचा जो पाण्याचा स्रोत कोणता आहे, विहीर आहे, नदी आहे, बोरवेल आहे का तळं आहे, कॅनल आहे, ते तुम्हाला आता निवडून घ्यायचं आहे मित्रांनो यापैकी. आता आपल्या केसमध्ये बोरवेल आहे तर बोरवेल निवडू. त्यानंतर सिंचन प्रकार. आता तुम्ही सिंचन कोणत्या रीत्या करू शकता, मायक्रो, ओपन, पाईप. ठीक आहे. मायक्रो म्हणजे तुम्ही ठिबक सिंचनानं करता, ओपन डायरेक्ट सोडता का पाईपने सोडता हे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं. त्यानंतर पाण्याची गुणवत्ता निवडा. आता तुमचं पाणी एकदम हार्ड आहे का सॉफ्ट. आता हे तुम्हाला कसे कळेल तर तुम्ही जे पाणी परीक्षण करता त्याच्यामध्ये तुम्हाला हे कळून जाईल मित्रांनो. त्यानंतर जलस्रोत खोली किती फूट. आता समजा आता मी बोरवेल निवडले आहे तर माझे किती फूट आहे माझं बोरवेल ते सांगायचं आहे. विहीर निवडले असेल तर मग विहीर किती फुटाची आहे ते इथं लिहायचं आहे मित्रांनो. त्यानंतर पावसाळी हंगामात जलस्रोताची खोली फुटामध्ये. तर हे सुद्धा सारखंच असते मित्रांनो आणि उन्हाळी हंगामामध्ये सुद्धा सारखं असते, त्यामुळे याने कंपल्सरी ठेवलं नाही, पण तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला जर भरायचं असेल तर भरू शकता. त्यानंतर विद्यमान शेततलाव आहे का, म्हणजे तुमच्या शेतात शेततलाव आहे का, असेल तर येस करा, नाही तर नाही करा. त्यानंतर कुंपण नलिका रुंदी इंचमध्ये जर असेल तर ठीक आहे मित्रा, असेल तर टाका, नाहीतर सोडून द्या. त्यानंतर आता आपल्याला कृषी तपशील. आता आपल्याला
माहिती द्यायची की आपण आपल्या शेतात कोणत्या प्रकारचे पीक घेतो. ठीक आहे मित्रांनो. आता पिकाचा प्रकार मागील वर्षीचं, ठीक आहे मित्रांनो, आणि तुम्ही इथे जे पीक निवडणार आहात ते तुमच्या सातबाऱ्यावर नोंद असायला हवी मागील वर्षाचे. ठीक आहे. खरीपमध्ये खरीप निवडलात, मग पिकाचे शेवट शेवटचे ते शेवटचं वर्ष पिकाचा प्रकार. ठीक आहे मित्रांनो. खरीप ते रब्बी असं सुरू असतो किंवा रब्बी ते खरीप. ठीक आहे मित्रांनो. हे घ्यायचं. त्यानंतर किती घेतले तुम्ही पिकं एका वर्षात? आपण सहसा 2 घेतो. 2 किंवा कुठे कोणत्या-कोणत्या जागी पाणी असेल तर 3 घेतात. त्यानंतर इथं सुद्धा तेच येईल मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर विद्यमान पंप तपशील. विद्यमान पंप वापरकर्ता आहेत का? म्हणजे तुम्ही ऑलरेडी पंप वापरता का? असेल तर येस करा. त्यानंतर विद्यमान पंप प्रकार कोणता आहे? एसीवर चालणार आहे का डीसीवर? तर बहुतेक तर डीसीवर असतो. आता तुम्ही तुमच्या पंपचा जो एसीवर चालतो का डीसीवर ते तुम्ही पाहायचं आहे. त्यानंतर विद्यमान पंप उपप्रकार निवडायचा आहे. त्यानंतर सबमर्सिबल आहे का सरफेस आहे ते तुम्ही इथे निवडायचं आहे. त्यानंतर एच-पीमध्ये विद्यमान पंप क्षमता आता जर तुमचा जो पंप असेल तर ते किती एच-पीचा आहे ते सांगायचं आहे. विद्यमान पंप स्त्रोताचा स्त्रोत डिझेलवर चालणारा. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर ऊर्जा कार्यप्रकल्प पंप आहे का? कार्यक्षम आहे का? म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेट करते का? येस तर येस, नाही तर नो. त्यानंतर लिटरमध्ये वार्षिक डिझेलची आवश्यकता म्हणजे किती लिटर डिझेल अंदाजे लागतो तुम्हाला एका वर्षात. ठीक आहे ना. आता आपल्यापाशी डिझेल पंप नाही त्यामुळे आपण सगळं नो केलं तर सगळे ऑप्शन ऑटोमॅटिक डिसेबल झालेले आहे. त्यानंतर आवश्यक पंप तपशील. आता आपण अर्ज करताना आपल्याला किती पंपाची एच-पीच्या मोटरची आवश्यकता आहे, कोणत्या प्रकारच्या पंपाची आवश्यकता ते आपल्याला सांगायचं आहे. तर इथे मित्रांनो डीसी पहिला ऑप्शन. त्यानंतर आवश्यक पंप उपप्रकार सबमर्सिबल पाहिजे का सरफेस? तर सबमर्सिबल तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्ही निवडू शकता. आवश्यक पंप श्रेणी वॉटर. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर किती एच-पीमध्ये पाहिजे? 3 एच-पीमध्ये, 5 एच-पीमध्ये का 7 एच-पीमध्ये, 10 एच-पीमध्ये. आता इथे जे ऑप्शन आहेत मित्रांनो ते तुम्ही जे इथं वर आपलं शेत टाकणार आहात. ठीक आहे मित्रांनो. तुम्ही जे शेत टाकता की एकरमध्ये, इथं जो जमीन एकूण क्षेत्रफळ एकर आहे याच्यानुसार तुम्हाला इथं ऑप्शन्स हे होतील. कारण तुम्हाला किती जमीन आहे त्याच्यानुसार किती आवश्यकतेचे पंप आहे तेवढे तुमचे इथं ऑप्शन ओपन होते. त्यानंतर इथं तुम्ही किती लिटर पाण्याची आवश्यकता आहे ते तुम्ही सांगू शकता. नाही त्या सांगलं तरी चालते. असं काही बंधनकारक नाही. त्यानंतर इथं बूस्टर पंप आणि मोनोपोली तपशील जर आवश्यक असेल तर मित्रांनो आता हे आवश्यक असेल तर तुम्ही घेऊ शकता. पण ह्याचे जे अनुदान असेल ह्याचं तुम्हाला अनुदान भेटणार नाही बूस्टर पंपचा. ह्याला तुम्हाला स्वतःच्या स्वखर्चानं तुम्हाला ह्याचे पैसे द्यावे लागते. ठीक आहे. तुम्हाला फक्त स्वचालित सौर पंपासाठीच तुम्हाला अनुदान भेटणार आहे. बूस्टर पंपसाठी ते नाही. आता तुम्हाला जर हे भरायचे असेल तर तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्या. मोनोपोली हे जे लागणार आहे उंची, क्षमता, बूस्टर पंप हवा आहे नाही हे तुम्ही पहा. आपल्याला लागत नाही आणि सहसा जास्त शेतकऱ्यांना लागत नाही. कारण आपण अनुदानावरचा अर्ज करत असल्यामुळे आपण ह्याच्या भानगडीत भरायचं नाही. आता तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर आता तुम्हाला बँकेचं तपशील द्यायचं आहे मित्रांनो. बँक खाते क्रमांक टाकायचा इथं. त्यानंतर बँक खातेधारकाचं नाव लिहायचं. त्यानंतर IFSC कोड टाकायचा आणि बँक तपशील शोधा याच्यावर क्लिक करायचं. ऑटोमॅटिकली माहिती येऊन जाईल. जर नाही आली तर मग फिलअप करून घ्यायचं इथं. मग MICR कोड टाकायचा की तुमच्या पासबुकवर असेल तुम्हाला भेटून जाईल. तुम्ही पाहाल. शाखेचं नाव कोणत्या शाखेचे आहे तुमची ब्रांच ते टाकायचं आणि शहर गाव म्हणजे तुमच्या कोणत्या गावात तुमची बँक आहे ते टाकायचं. त्यानंतर संपूर्ण माहिती भरल्यावर व्यवस्थितरित्या एकदा तपासून घ्यायचा मित्रांनो. एकदा व्यवस्थितरित्या तपासून घेतल्यावर तुम्हाला इथं गट क्रमांक दिसेल मित्रांनो. हा गट क्रमांक तुम्हाला जो वर टाकला होता तोच गट क्रमांक इथं दिसेल. बरोबर आहे का याची खात्री करा. त्यानंतर इथं चेकमार्क करा आणि चेकमार्क केल्यावर तुम्हाला इथं आता खाली कागदपत्र अपलोड करायचे. आता मित्रांनो कागदपत्र अपलोड करा. तर कागदपत्रे तुम्हाला सर्व PDF स्वरूपात अपलोड करायचे आहेत मित्रांनो. स्कॅन करून आणि 500 KBच्या आत साईज असायला हवी. त्यामध्ये आवश्यक कागदपत्रे आहेत 7/12 ज्यामध्ये तुमचा पाणीचा स्त्रोत जसे की विहीर असेल, कुंपण नलिका असेल किंवा बोरवेल असेल जे पण असेल ते तुम्हाला अपलोड करायचे. समजा जर सामायिक शेत असेल तर तुम्हाला ₹200च्या बॉन्ड पेपरवर ना हरकत प्रमाणपत्र छापून घेऊन त्यांच्या सह्या घेऊन तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. चूज फाईलवर करायचं आहे. चूज फाईलवर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा गॅलरी उघडेल. तिथून तुम्ही तो फाईल अपलोड करू शकता आणि इथं अपलोड बटनावर दाबायचं आहे. एकदा दाबल्यावर मग तुमच्या इथं साईडला तुम्हाला पाहायचा ऑप्शन येईल. तिथून तुम्ही डॉक्युमेंट पाहू शकता.
त्यानंतर रद्द केलेला धनादेश प्रत, बँक पासबुक, कॅन्सल चेक किंवा बँक पासबुक. तर मित्रांनो आता बँक पासबुक अपलोड करा, क्लिअरली सगळ्या माहिती दिसायसारखं आहे. त्यानंतर एक पासपोर्ट साईजच्या आकाराचा फोटो, जे अर्जदार आहेत त्यांचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा. आता बाकी इथं पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास, जसे डार्क झोनमध्ये असल्यास त्यांचा ना हरकत प्रमाणपत्र, त्यानंतर शेतजमीन, विहीर, पाण्याचा पंप सामायिक असल्यास इतर भागीदारींचा न हरकत प्रमाणपत्र, जसे अगोदर मी सांगितलं न हरकत प्रमाणपत्र जर सामायिक शेत असेल. आणि आता कास्ट सर्टिफिकेट, अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र इथे तुम्हाला अपलोड करायचे. इथं तुमची माहिती 100% पूर्ण व्हायला पाहिजे. त्यानंतर इथं तुम्हाला खाली जतन आणि पुढे याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला पेमेंट करायचं ऑप्शन येईल. की पेमेंट केल्यावर तुमचा अर्ज सेव्ह होऊन जाईल. एकदा अर्ज सेव्ह झाला की मग आता तुम्ही इथं अर्जाची स्थिती, म्हणजेच तुम्ही होम पेजला येऊन अर्जाची स्थिती तपासू शकता. तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर भेटेल, तो इथं टाकायचा आहे आणि शोधा या बटनावर क्लिक करायचं. तर तुम्हाला तुमचे जे अर्जाची स्थिती आहे, अप्रूव्हल झाले का, कोणत्या लेवलला आहे, ती संपूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल. तर अशा रीत्या तुम्ही सुद्धा घरी बसल्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा फायदा घेऊ शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करा. आणि जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला इथं पाहायला मिळतील. तर पुन्हा एकदा भेटूया शेतकरी मित्रांनो अशाच एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, राम राम मंडळ.